मराठवाडा स्पेशल सुशाला एक कांदा बारीक कट करून घेतलाय, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे आणि बारीक कोथिंबीर कट करून घेतली. तर मुरमुऱ्याचं हे पॅकेट असतं, त्याच्यातनं थोडंसं आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी जास्त, जर हे 3 प्लेट भिजवले तर ते 2 प्लेट होतात. अशा अर्थाने आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे भिजवायचे. बराच वेळ 5 मिनिटं एका म्हणजे अशा पाण्यामध्ये भिजवायचं आणि नंतर असं मी जसं दाबून दाबून घेते तसे हे कुरमुरे म्हणजेच मुरमुरा दाबून दाबून नितळून एका ताटामध्ये ठेवायचं आहे. तर पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटं आधी भिजवायचं आणि नंतर मग आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. मग आपल्याला सेम पोह्यासारखी फोडणी मारायची. तेल टाकायचं, तेलात जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची, कांदा तळू द्यायचा आहे चांगला. कांदा ब्राउनिश होईपर्यंत तळू द्यायचा आहे. सेम पोहे कसं करतो त्याप्रमाणे ही रेसिपी करायची आहे. नंतर कच्चे शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे तुम्ही भाजून सुद्धा टाकू शकता. हळद पावडर टाकायचे. शेंगदाणे तेलात चांगले आपल्याला तडतडू द्यायचे आहेत. त्यानंतर कोथिंबीर टाकायची शेवटच्या स्टेपला. चवीनुसार मीठ टाकायचंय. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर सगळ्या बाजूने परत परतून घ्यायचंय तेलामध्ये. त्यानंतर आपण जे भिजवून नितळून काढलेले जे मुरमुरे आहेत ते परतून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. सेम पोहे कसे करतो त्याप्रमाणे करायचं, पण हे मुरमुऱ्याचं असल्यामुळे टेस्टला खूप छान लागतं. मराठवाड्याला लातूर साईडला असा सुशाला करतात. तर रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा असा सुशाला नक्की ट्राय करा. मराठवाड्यामध्ये पाहुणे आले की हे स्पेशल असतं. पोह्याच्या सकाळच्या नाश्त्यासाठी पोह्याच्या ऐवजी असं सुशाला नक्की ट्राय करा आणि मला टेस्ट नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.